श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावया जगोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार घेतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटासी, पूर्ण पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. अजानबाहू स्वास्यवदन, स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी, प्रेमकारणे बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री स्वामी समर्थ अस्ति नृपमंदिरी मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले, तेथे राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन, नित्य काळी उठून षटकर्मा ते आचरुनी, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य, अनुष्ठान जप आटपावे. करी झोळी घेऊनी स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणी. मागोन या माधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करोनी अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोनी सेवे करी बहुतजन, त्यात संदराबाई म्हणून मुख्य होती तयावेळी. एके दिवशी तयांसी बाईने आज्ञा करी ऐशी, आपण हे श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहुनी नाना युक्ती योजुनी, मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीवृत्ती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरासी, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोनी विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यांमधून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांची, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनेवर जावे. तैसे आज्ञा त्या प्रीती, एके दिवशी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना, बाईच्या आग्रहावरून समर्थे तिथले आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी तयांतुनी उकलूनी पाहता वाचुनी. न करावे पूजन ते माझी लिहितसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारपुत्रा सोडूनी. देशी आपण येथे राहिले, आपण आल्यापासून आमचे होतं नुकसान, ऐसे बोल ऐकोनी. बाळप्पा मनी खिन्न झाला, स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावा. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांची, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छा बाळप्पाची. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून ही चिठ्ठ्यासी आपण आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी, दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयंतांनी टाकिल्या.
चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहुनी चाकरी करी ऐसी लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोड हा. श्री स्वामीचरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ महाराजार्पण वस्तू. शीर वस्तू शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ मंगल चरणार्पण वस्तू.